जान, माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर होळी होती. तो तिच्याकडे बघून बोलला तशी लाजून ती त्याला बिलगली. ती बोलणार तरी काय होती? तिच्या आयुष्यातली पण तर सगळ्यात सुंदर होळी होती ही. ज्या प्रेमाची आणि रंगांची उधळण तिच्या मीतने तिच्यावर आज केली होती, ते तर ती कधीच विसरू शकणार नव्हती. जान, खुश ना? तो बोलला. येस मीत, खूप 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 खुश. ती पटकनच बोलली आणि पुन्हा त्याला बिलगली. तो मात्र गालातच हसला. ॲट द एंड त्याच्या जानूला मनवलं होतं त्याने, म्हणून तो पण खूप 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 खुश होता आज. आता पुढे. जान, आता जायचं का खाली? सगळे वाट पाहत असतील आपली. तो बोलला, कारण ती अजून त्यालाच बिलगली होती. कधी हसत होती तर कधी उगाचच त्याला बघत होती. ती आता तिचे दोन्ही हात पसरून तिला उचलून घ्यायला सांगत होती, एकदम क्यूट फेस करून. त्याला कळत होतं अजूनही भांगेची पूर्ण नशा उतरली नव्हती तिच्यावरून, म्हणून ती असं करत आहे. नाहीतर त्याची जान तर एकदम समंजस मुलगी होती. असं काही हट्ट त्याच्यापुढे करणं शक्यच नव्हतं तिने. पण त्याला हे नव्हतं कळत की मॅडमना तुमच्या स्पर्शाची नशासुद्धा चढली आहे, ज्यामुळे ती असा हट्ट करत आहे तुमच्याकडे. पण तो पण तर तिचा मीत होता. त्याचा जन्मच जणू तिच्यावर प्रेम करण्यासाठी आणि तिचे सर्व हट्ट पुरवण्यासाठीच झाला होता. त्याने त्याच्या दोन्ही हातांवर तिला अलगद उचललं. चलायचं? तो हसून बोलला तसे तिने पण त्याच्या गळ्यात तिचे दोन्ही हात टाकले आणि हो मध्ये मान हलवली. तसा तो तिला घेऊन खाली आला. तो तिला तसाच उचलून घेऊन डायरेक्ट बाहेर लॉनमध्ये आला. त्यांना तसे बघून सगळ्यांच्या भुवया उंच झाल्या होत्या, खास करून सानिकाच्या. तिने निरखून पाहिलं तर तिला जानू पूर्ण रंगीबेरंगी झालेली दिसली आणि अमितही. पण आता त्याच्या गालावर लाल रंग होता. तिला चांगलंच आठवत होतं की तिने त्याच्या गालावर पिवळा रंग लावला होता. त्यांना तसं एकमेकांच्या इतकं जवळ पाहून तिला कळायला वेळ नाही लागला की दोघेही नवरा बायको त्यांची स्पेशल होळी खेळून आले आहेत. तशा रागाने तिने तिच्या हाताच्या मुठ्ठी आवळल्या. अरे अमित, काय झालं जानूला? मॉमने विचारलं, कारण जानू अजूनही हसत होती आणि अमितकडेच एकटक पाहत होती. तो अजूनही तिला त्याच्या दोन्ही हातांवर उचलूनच होता. जेवढं मॉम जानूला ओळखत होत्या ती तर खूपच लाजाळू होती. मग तरी इतक्या माणसांच्या गर्दीत तिने अजून अमितला सोडलं नव्हतं, ह्याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. मॉम, तिने चुकून भांग प्यायली आहे आणि अजून थोडी थोडी नशा चढली आहे तिला, अमितने हळूच मॉमच्या कानात सांगितलं. तशा मॉम किंचित हसल्या. अहो, मला खाली उतरवा आता. तुमचं झालं ना माझ्यावर प्रेम करून, आता माझा टर्न. ती ओठांचा पाऊट करत बोलली. पण इथे तिचं बोलणं ऐकून मॉम, डॅड, मधू, अर्णव सगळे एकमेकांना इशारा करून हळूहळू हसू लागले आणि अमितच्या चेहऱ्यावरचा तर पूर्ण रंगच उडाला. इतका लाजला तो. फक्त एकच व्यक्ती होती जिच्या चेहऱ्यावर राग होता, ती म्हणजे सानिका. कारण ती त्या दोघांना एकत्र पाहू शकत नव्हती. पण तरी तिने सगळा राग मनातच ठेवला आणि पुढे येऊन अमितचा हात पकडला. चल अमित, आपण डान्स करूया, सानिका बोलली आणि त्याला खेचतच घेऊन जाऊ लागली. त्यावर अमित काही बोलणार इतक्यात जानूनेच तिचा हात झिडकारून अमितला तिच्याकडून सोडवलं आणि तिला दूर लोटलं. आता जानू अमितच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. ए सानू, काय ग? का माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे करतेस तू? तो माझा नवरा आहे ना, माझा मीत. मग मीच त्याच्यासोबत डान्स करणार. तू का करशील डान्स त्याच्यासोबत? दूर राहायचं त्याच्यापासून. जानू बडबडली तशी सानिका मात्र रागाने लाल पिवळी झाली. बाकीचे सगळेजण मात्र जानूकडे पाहतच राहिले. अमित तर कसनुसं हसत सानिकाकडे पाहत होता. शेवटी मॉम सानिकाकडे गेल्या. सानिका, बाळा राग नको मानू. अगं, जानू थोडी भांग प्यायली आहे म्हणून अशी बडबडते, मॉम बोलल्या. त्यावर सानिकाने जबरदस्ती स्मित केलं. आंटी, इट्स ओके. मला काही राग नाही आला ह्या गोष्टीचा. पण मी काही अमितशी वाईट वागलेच नाही. मी त्याची मैत्रीण आहे तर त्याच्यासोबत होळी खेळाविषयी वाटली मला, म्हणून फक्त मी त्याला म्हणत होते. पण जर जान्हवीला हे आवडत नसेल तर मी नाही करणार ह्यापुढे अमितला फोर्स. सानिका खोटं खोटं तोंड पाडत बोलली. तसं मॉमला पण थोडं वाईटच वाटलं तिच्यासाठी.
पण त्यांना माहीत होतं जानू नशेत होती म्हणून हे सगळं बोलली होती, नाहीतर त्यांची जानू कधी कोणाला दुखावणार नाही माहीत होतं त्यांना. पण त्यांना हे कुठे माहीत होतं, त्यांची शहाणी जानू त्या सानूला किती पाण्यात पाहत होती आणि तोच सगळा राग आज निघाला होता तिच्यावर. अहो चला, जानूने अमितचा हात पकडला आणि ती त्याला खेचतच डान्स करायला घेऊन गेली. मधू आणि अर्णव पण त्यांना जॉईन झाले आणि मग डीजेने गाणं लावलं. अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना, अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना, गालों से ये गाल लगा के नैनों से ये नैन मिला के, होली आज मनाना सजन हमें ऐसे रंग लगाना. ते चौघे जण त्या गाण्यावर ठेका धरून एकमेकांना रंग लावत होते. जानू तर अमितला खूपच जवळ घेऊन त्याच्यासोबत डान्स करत होती. कधी त्याच्या गालाला गाल घासत होती, तर कधी त्याच्या केसांमधून हात फिरवत होती, कधी त्याला मिठी मारत होती. आणि हे सगळं बघून इथे सानिका मात्र दात ओठ खात होती. तिने काय काय ठरवलं होतं की आज सूरज तिच्या सोबत नसणार होते, तर अमितसोबत खूप छान होळी सेलिब्रेट करणार होती ती. पण जानूने त्यावर पूर्ण पाणी ओतलं होतं, म्हणून आतून तिचा नुसता जळफळाट होत होता. आंटी, अंकल, आता मी घरी जाते, सानिका बोलली. अगं थांब ना, अजून सगळे होळी खेळत आहेत, नाहीतर आज इथेच थांबतेस का रात्री पण, मॉम बोलल्या. तशी थांबायची तर फार इच्छा होती तिची, पण अमित आणि जानूचा इतका रोमांस बघून तर तिच्या सगळ्या इच्छाच मरून गेल्या होत्या. नाही आंटी, आता मला जायला हवं, पुन्हा येईन मी कधीतरी, सानिका बोलली. बरं ठीक आहे, पण अमितला भेटून तर जा, मी बोलावते त्याला, मॉम बोलल्या. नाही राहू दे आंटी, ते दोघे खूप एन्जॉय करत आहेत, त्यांना डिस्टर्ब नको करायला, मी येते, बाय, सानिका एक एक शब्दावर जोर देत बोलली. आतून तर खूपच चिडली होती ती. बरं ठीक आहे, बाय, मॉम पण बोलल्या. तशी सानिका त्यांचा निरोप घेऊन निघून गेली. इथे हे चौघेजण एकमेकांवर रंगांची उधळण करत होते. खूपच रंगीबेरंगी झाले होते ते चौघेजण. आता संध्याकाळ होत आली होती. रंग खेळून खेळून सगळेच थकले होते. मग ते आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले. जानूचं अजूनही थोडं थोडं डोकं ठणकत होतं. ती डोक्याला हात लावूनच रूममध्ये बसली होती. आत्ताच तर इतकी बेभान नाचत होती खाली, आणि आता डोक्याला हात धरून बसलीही. तो मनातच बोलला आणि त्याने पण डोक्याला हात मारला. जान, काय झालं बच्चा, अजून डोकं दुखतंय का, त्याने विचारलं. थोडं थोडं ठणकतंय, ती तोंड पाडत बोलली. तू शॉवर घे, तुला बरं वाटेल, चल, तो बोलला आणि तिला बाथरूममध्ये घेऊन जाऊ लागला. मी जाईन मीत, तिने त्याचा हात सोडला आणि एकटी जाऊ लागली. पण थोडं पुढे गेल्यानंतर थांबली आणि पुन्हा डोक्याला हात धरला तिने. तसा तो पटकन तिच्या जवळ आला. जान, चल आज सोबत शॉवर घेऊया, तो बोलला. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. नाही हा, मी माझं करेन, तुम्ही फक्त मला बाथरूमपर्यंत सोडा, ती गडबडून बोलली. तिला आजचा त्याचा होळी खेळण्याचा अंदाज आठवला आणि क्षणात लाज दाटून आली मनात तिच्या. जान, हट्ट नको करू ना, तुझी काळजी वाटते मला बच्चा, मी काहीच करणार नाही, तुला टच पण करणार नाही, आय प्रॉमिस, प्लीज, तो खूपच काळजीने तिला बोलत होता. नाही, तरी ती नाहीमध्ये मान हलवत होती. खूपच लाज वाटत होती तिला. जान प्लीज, मी फक्त तुझ्या सोबत असेन, काहीच नाही करणार, मला भीती वाटते, तुला चक्कर वगैरे आली तर, म्हणून म्हणतोय मी, प्लीज, तो आता तिला विनवत होता. ओके, शेवटी तिला होकार द्यावाच लागला, पण लाज खूपच वाटत होती. मग तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. त्याने सगळ्यात आधी तर त्याचा शर्ट काढला. तशी तिचीच विकेट पडली त्याला तसं बघून. त्याने शॉवर ऑन केला तसं ते पाणी दोघांच्याही अंगावर पडू लागलं. त्याने तिला प्रॉमिस केलं होतं की तो तिला टच करणार नाही, म्हणून तिच्यापासून डिस्टन्स ठेवून तो फक्त तिच्या बाजूला उभा राहून शॉवर घेत होता आणि स्वतःचा रंग काढत होता. ती त्याच्या बाजूलाच होती. तिने फक्त तिचा दुपट्टा काढला होता आणि ड्रेसवरूनच ती तिचा रंग काढत होती.
तो मुद्दाम तिला बघणं टाळत होता, कारण जर आपण तिला पाहिलं तर नक्कीच आपला कंट्रोल सुटणार हे त्याला माहीत होतं. पण तिचं काय? तिचा अडोरेबल हजबंड असा शर्टलेस तिच्या बाजूला शॉवर घेत होता. त्याची ती बॉडी जी आता पूर्ण ओली झाली होती आणि अजूनच अट्रॅक्टिव्ह वाटत होती, ती पाहूनच तिने एक आवंढा गिळला. त्याला तसं बघून तर भल्या भल्या मुलींचं मन काबूत राहिलं नसतं. मग ही तर त्याची जानू होती, जी क्षणाक्षणाला त्याच्यावरून जीव ओवाळत होती. तिचा कंट्रोल नसता सुटला तरच नवल होतं. ती हळूच त्याच्या पाठीमागे गेली आणि तिने त्याला मागून मिठी मारली. आता तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर होते. तिच्या स्पर्शाने तो जागीच स्तब्ध झाला. पण तिने आता मागून त्याच्या कानाच्या पाकळीला चावा घेतला. तशी एक वीज त्याच्या शरीरातून वाहून गेली. इतका शहारला तो. जान, तू असंच काही करत राहिलीस तर माझा स्वतःवर कंट्रोल कसा राहणार डिअर? मग मी काही केलं तर मला रागवू नको, तो बोलला. मग करा ना काहीतरी, तुम्हाला कोणी अडवलंय? ती हसून थोडं लाजून बोलली. तसा तो पटकन तिच्या बाजूने वळला. जान, खरंच? तो बोलला तशी तिने हो मध्ये मान हलवली आणि लाजून दोन्ही हाताने चेहरा लपवला. इथे माझ्या शरीरात आग लावून तू स्वतः लाजतेस हा? दिस इज नॉट फेअर माय डिअर वाईफ, तो मिश्किलपणे बोलला आणि त्याने तिचे हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. दोघेही एकमेकांच्या नजरेत अधीरतेने बघत होते. शॉवर ऑनच होता आणि त्यांना भिजवत होता, पण पाणी फक्त वरून पडत होतं त्यांच्या अंगावर. त्यांच्या शरीरात जी आग लागली होती ती त्या पाण्याने विझणार नव्हतीच. त्याने जोरातच तिला स्वतःजवळ ओढलं आणि तिच्या ओठांना पिऊ लागला तो, अगदी मनसोक्त, जसं की किती दिवसांचा तहानलेला असावा. त्याचा आवेगच इतका होता की तिला त्याला अडवता पण आलं नाही, कारण तिला पण हे सगळं हवंहवसंच तर वाटत होतं. त्याचे ओठ आता तिच्या पूर्ण ओल्या चिंब देहावरून फिरत होते आणि तिला उत्तेजित करत होते. ती पण त्याला तेवढाच प्रतिसाद देत होती. ह्या सगळ्यात तिचं डोकं दुखत होतं ते पण विसरली होती ती. अर्थात त्याच्या स्पर्शाची नशा भांगेच्या नशेवर भारी पडली होती. थोड्याच वेळात दोघांचे कपडे पण अंगावरून विलग झाले आणि त्या शॉवरखाली आणि त्या बाथटबमध्ये त्यांचा रोमांस सुरू झाला. खूप वेळ एन्जॉय केल्यानंतर दोघेही आता रूममध्ये आले. जानू स्वतःचं आवरून पटकन खाली जाऊ लागली. तोच त्याने तिला अडवलं. जान, मी जेवण इथेच आणायला सांगितलंय कमलाताईंना, बस इथेच, तो बोलला. नाही मी जाते खाली, मॉम वाट पाहत असतील आणि मधू आणि अर्णव पण तर आहेत ना, जानू बोलली. मेरी जान, किती काळजी करशील सगळ्यांची, बस इथे, डोकं दुखतंय ना तुझं? अगं मॉमनेच सांगितलंय रूममध्येच जेवायला. त्यांनी मधू अर्णव ह्यांना पण रूममध्येच जेवण दिले. सगळे थकलेत ना, म्हणून मॉमनी जेवून घेऊन आराम करायला सांगितले, तो बोलला. तशी तिने हसून ओकेमध्ये मान हलवली. ती मनातच मॉमना थँक्यू बोलली, कारण ती पण थकली होती. तिचं डोकं दुखत होतं आणि एनर्जी तर अजिबात नव्हतीच तिच्यात. ती तिकडेच बेडवर आडवी झाली. तसा तो तिच्या बाजूने सरकला. हे जान, इतकी थकली आहे तरी तू स्वतःचा विचार का नाही करत? कधीतरी स्वतःचा पण विचार करावा माणसाने, तो बोलला. तुम्ही आहेत ना माझा विचार करायला, ती हसून बोलली आणि त्याचा हात हातात घेतला तिने. हो, मी तर आहेच, नेहमीच, पण तू पण स्वतःची काळजी घ्यायची, ओके, तो बोलला. तशी तिने हसून शहाण्या बाळासारखी हो मध्ये मान डोलावली. जान, डोकं दुखतंय का अजून? त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. थोडं, ती डोळे मिटूनच बोलली. ओके, जेवल्यानंतर मी थोडं चेपून देतो डोकं, मग बरं वाटेल तुला, तो बोलला. तशी पुन्हा तिने हो मध्ये मान डोलावली. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि कमलाताई जेवणाची ट्रॉली घेऊन आत आल्या. तुम्ही जा, आम्ही घेतो वाढून, अमित बोलला. तशा कमलाताई निघून गेल्या. जानू उठ, चल थोडं जेवून घे, तो बोलला. नको ना मीत, मला नाही आहे भूक, ती बोलली. नाही, असं नाही करायचं, दुपारी पण तू थोडंच खाल्लं होतं, चल ये, मी तुला भरवतो, तो बोलला आणि त्याने एक प्लेट भरून घेतली. आता एक एक घास तो तिला भरवू लागला. तिने पण त्याच प्लेटमधून एक एक घास उचलून त्याला भरवला. असं करून दोघांनीही जेवून घेतलं.
आता जानू तिथेच बेडवर त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू लागली, पण त्याने तिचे सगळे केस एका बाजूला केले. तिचे केस अजूनही ओले होते. त्याने टॉवेल घेतला आणि ते केस पुसू लागला तो, पण अजूनही ओलेच होते ते. म्हणून मग त्याने ड्रायर फिरवलं आणि केस कोरडे केले तिचे. आधीच डोकं दुखत होतं तिचं. केस ओले राहिले असते तर अजून दुखलं असतं, जे त्याला नको होतं. काळजी वाटत होती तिची. आता त्याने तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि हळूवार तिच्या केसांमधून बोटं फिरवत तो मालिश करू लागला तिला. नेहमी तीच त्याच्या डोक्याला मालिश करून देत असे, पण आज तो करत होता. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तर तिने डोळेच मिटले. एक स्माईल आली होती तिच्या चेहऱ्यावर. थोड्याच वेळात त्याने पाहिलं तर तिला शांत झोप लागली होती. तसं त्याने तिचं डोकं त्याच्या मांडीवरून काढलं आणि बाजूला ठेवलं. आता तो पण तिच्या बाजूला थोडं डिस्टन्स ठेवून पहुडला, कारण तिची झोप मोड नव्हती होऊ द्यायची त्याला. पण थोड्याच वेळात तिने तिचा हात त्याच्या पोटावर टाकला आणि त्याला स्वतःजवळ ओढू लागली ती. तसा तो गालातच हसला आणि तिच्या जवळ सरकून तिला घट्ट मिठीत घेतलं त्याने. आता दोघांनाही शांत झोप लागली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.